आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो, प्रभूला महिमा देतो, कारण खरोखर देव चांगला आहे की नाही. खूप लोकांच्या जीवनामध्ये प्रभू काम करत आहे, काम करत राहणार. आमचे प्रश्न आम्हाला कधी कधी फार कठीण वाटतात. असं वाटतं की याला उत्तर नाही, परंतु उत्तर नाही ही भावना यासाठी असती कारण आमचा देवावरती विश्वास नाही. जेव्हा आम्ही देवावरती विश्वास ठेवायला शिकतो त्यास आम्हाला कळतं की देवाला सर्व काही शक्य आहे, सर्व काही शक्य आहे बरं का. आणि देवावरती प्रेम करणारं अंतःकरण पाहिजे. देवाविषयी बोललं म्हणजे देवाविषयी प्रेम नाही बरं का. एखाद्या व्यक्ती जास्त एकमेकाशी बोलला प्रेम आहे म्हणून नाही बोलला, तो गरज म्हणून. कधी कधी आम्हाला असं वाटतं बोलायला पाहिजे म्हणून आम्ही बोलतो. पण ज्या देवावरचं प्रेम दिसतं ना, तर प्रेम हे नेहमी कृतीवरती असतं, तुमची कृती. मला आनंद वाटतो की एक बहीण पुण्यावरून सकाळी 4:30 वाजता एसटी स्टँडवरती बसली. 4:30 वाजेपर्यंत बिचारी उभं राहते का, उभं राहते का. पुण्यावरून आली, पहाटे 4:30 पर्यंत एसटी स्टँडवरती बसली, का तर तिला चर्चला यायचं होतं. बस बरं, याला देवावरचं प्रेम म्हणतात बरं का. कधी कधी मला नवल वाटतं, आम्ही सोलापुरातच आहे, पण सोलापुरातनं इथं यायचं म्हटल्यानंतर आम्ही 10 वेळा सबबी सांगतो, हे झालं, ते झालं, ते झालं. विसरा, देव तुमच्यावरती प्रेम करेल हे विसरून जा. देवाला त्या तीव्रतेचे लोक पाहिजेत, त्यांच्या भावना सुद्धा देवाबाबतीत तेवढ्या तीव्र असल्या पाहिजेत. कधी मला गरज लागली मग मी देवाला हाक मारली, मग देव माझं ऐकेल, इतका चीप देव नाही बरं का. देवावरती प्रेम करण्यासाठी पौलासारखा निर्णय लागतो. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल. मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे, दोपे, बंदीशाळा. ज्या दिवशी तुमचं देवावरचं प्रेम सिद्ध करण्याचा वेळ येतो ना, त्या दिवशी बोलण्यानं प्रेम सिद्ध होत नाही. मी खूप धार्मिक गोष्टी बोललो म्हणून देवावरती माझं प्रेम नाही. धार्मिक गोष्टी बोलणं म्हणजे ज्ञान आहे, पण प्रेम ही भावना आहे आणि ती भावना व्यक्त करावी लागते. साधी गोष्ट आहे ना. लेकरं सुद्धा कधी कधी म्हणतात, तुमचं आमच्यावर प्रेमच नाही म्हणून तुम्ही कमी किमतीचे कपडे आम्हाला घेतले. म्हणजे तिथं दिसतंय, दाखवावं लागतं तुम्हाला हे प्रेम आहे. तसं देवावरचं तुमचं प्रेम आहे ना, हे प्रेम देवाला दाखवावं लागणार आहे कृतीमधनं, आणि ती कृती आमच्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूला शरण जाता, शरण गेल्यानंतर तुमच्यासाठी ज्या प्रार्थना, त्या प्रार्थना प्रभावी त्यावेळेस ठरतात ज्यास तुमची ऍक्शन आणि रिॲक्शन. लक्षात ठेवा, देवाकडे रिॲक्शन आहे, तुमच्याकडे ऍक्शन आहे. म्हणजे तुम्ही ऍक्शन केल्यावर देव रिॲक्ट होतो. समजून घ्या. आम्ही भरपूर मागण्या त्याच्यासमोर मांडतो, परंतु आज जे आम्ही पाहणार आहोत, देवाला आमच्या अंतःकरणातली प्रत्येक इच्छा माहिती आहे. आम्हाला माहित पण नाही. आम्ही रोज उठून नवीन नवीन त्याला मागण्या सादर करतो आणि म्हणतो देवा तू दे. पण शास्त्रामध्ये आम्ही स्तोत्र संहिता 38वा अध्याय आणि त्याचं 9 वचन आपण पाहणार आहोत. स्तोत्र 38, माझी प्रत्येक इच्छा देवाला माहित आहे. काय टायटल राहील? माझी प्रत्येक इच्छा देवाला माहित आहे. वाचा. हे प्रभू, हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे, तुला ठाऊक आहे, ठाऊक आहे. माझे कणने तुझ्यापासून गुप्त नाही. काय सुंदर लिहिलंय. इतकं आवडलं मला ते वचन. असं म्हटलं, माझं कणन. कशासाठी आम्ही कणत आहोत? कणन हा शब्द वापरलाय म्हणजे माझे उसास आहे किंवा माझं दुःख, या कणण्यामध्ये दुःख आहे.
आमच्याकडे भरपूर सुप्त इच्छा आहे आणि आमची प्रत्येक इच्छा आम्ही देवाला मागत असतो, पण शास्त्रात तर लिहिलंय तुमच्या सगळ्या इच्छा देवाला माहिती आहेत. आणि दावीद म्हणतो माझं कन्न तुझ्यापासून लपलेलं नाहीये. जाणून घ्या, ज्या दिवशी तुम्ही प्रभूकडे येता ना, देवाच्या मंदिरात तुम्ही येता, तर त्या तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या गुप्त इच्छा त्याला माहिती आहे. एक पण त्याच्यापासून लपलेली नाहीये. सर्व गोष्टी त्याला ज्ञात आहे. परंतु पृथ्वी तलावर तुम्ही राहत असताना ज्या गोष्टीसाठी तुम्ही पीडा भोगत आहात, किंवा ती गोष्ट मला आवश्यक आहे, ती गोष्ट मला गरजेची आहे, काय देवाला तुमचं अंतःकरण माहित नाही? वचनात तर लिहिलं तुमच्या अंतःकरणातली प्रत्येक इच्छा त्याला माहिती आहे. मग देव सगळ्याच इच्छा पूर्ण का करत नाही? देवानं प्रत्येक इच्छा पूर्ण केली पाहिजे. आणि कधी कधी आमची इच्छा पूर्ण झाली नाही, आम्ही देवाला दोष देतो. आता देव इच्छा पूर्ण करताना त्या व्यक्तीची भावना पण पाहत असतो, किती महत्व आहे एखाद्या गोष्टीचं महत्व देवाच्या दृष्टिकोनातनं त्याला किती आहे. जसं अब्राम 100 वर्षाचा झाल्यावर तो देवाला सांगतो की मला लेकरू पाहिजे. मग देवाला माहित नाही का त्याला लेकरू पाहिजे? देवाला माहित नाही का त्याला लेकराची गरज आहे? मग त्यानं सांगितल्यावर देवाने ती गोष्ट नाही, देव ऑलरेडी तिथं आला होता, त्याला त्याची इच्छा पूर्ण करायची होती, पण ती गरज किती आहे लक्षात घ्या. काही वेळेस काही इच्छा तुमची गरज नसती आणि गरज नसताना सुद्धा तुमच्या इच्छा तुम्ही देवाकडे प्रगट करत असता. मग देव त्या लोकांच्या इच्छा पूर्ण करतो. ऐका बरं का, फार सुंदर. मला वाटतं वचन वाचू म्हणजे तुम्हाला ते समजेल. स्तोत्र संहिता त्याचा 145वा अध्याय आणि त्याचं 19 वचन. स्तोत्र 145 आणि त्याचं 19 वचन. तो आपल्या सर्व कृत्यात तो आपले भय धरणाऱ्यांची भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो. कोणाची इच्छा पूर्ण करतो? भय धरणाऱ्यांची. आता देवाला तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा ठाऊक आहे. ठाऊक आहे. देवाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. समजा मी असा विचार केला, देवा मला काय पाहिजे? मला एक चांगली गाडी पाहिजे, गावाला जायचं, मला चांगली गाडी पाहिजे. आता देवाला माहित नाही गाडी माझी गरज आहे. देवाला माहिती गाडी माझी गरज आहे, पण परमेश्वर तुमच्या अंतःकरणातली इच्छा पाहतो, पॉज घेतो, थांबतो. का थांबतो माहिती का? त्याचं कारण समजून घ्या. या प्रकारे तुम्ही देवाला नाही दोष देऊ शकत. आम्ही एवढ्या प्रार्थना केल्या, आम्ही एवढे उपास केले, मग आम्ही असं केलं, मग तसं केलं, मग एवढे आम्ही चर्चला गेलो, एवढं लांबून आम्ही गेलो, आम्ही हे झालं, आम्ही ते केलं, आम्ही दान दिलं, आम्ही अमकं दिलं. तुम्ही किती पण काही केलं ना, तुमच्या इच्छा देवाला ठाऊक आहे, पण देव त्याचं भय धरणाऱ्याच्याच इच्छा पूर्ण करतो. समजून घ्या. देवाचं भयच माझ्याकडे नाहीये. आणि म्हणून मग कशी म्हटलं, धार्मिकता ही बोलण्यात नसते. मी धार्मिक गोष्टी बोललो म्हणून माझं देवावरती प्रेम आहे असं नाही. धार्मिक गोष्टी काय, मला वचन माहिती आहे आणि त्या वचनाप्रमाणे मला कळतं चांगलं काय, वाईट काय, चुकीच्या गोष्टी कोणत्या आहेत, देवाला पसंत न पडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत. हे संदेश किंवा हा उपदेश किंवा हे शास्त्र नेमकं काय आहे? शास्त्र म्हणजे देवाची इच्छा आहे. देव सांगतो हे करू नकोस. जसं एदेन बागेमध्ये त्याने सांगितलं सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस. देवानं सांगितलं स्पष्ट त्याला. आता देव त्याला स्पष्ट सांगतो आणि सांगितल्यानंतर तो फळ खातो. तसं आम्हाला पण देव प्रत्येक शब्दाद्वारे, युट्यूबच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सेवकाच्या माध्यमातून देव त्याचं मनोगत, त्याच्या अंतःकरणातल्या इच्छा सांगतो. पण आम्ही काय करतो माहिती का? देवाची इच्छा बाजूला ठेवतो आणि आमच्या इच्छा त्याला सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि परमेश्वर प्रश्न करतो, माझं भय कुठे आहे? माझं भय तुझ्यामध्ये नाही आणि तू आग्रहानं सांगतो माझी प्रार्थना ऐक. मग तुम्ही किती प्रार्थना केल्या, तुम्ही किती उपास केले, त्या गोष्टीसाठी तुम्ही किती रदबदली केली आणि तुम्ही त्याच्यासमोर रडला, तिथं म्हटलं उसासे काय शब्द वापरलाय स्तोत्र संहिता. हे प्रभू माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे. माझे कणने अहो, इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाकडे तुम्ही कणता. आणि आता स्तोत्रामध्ये सांगितलं भय धरणाऱ्यांच्याच इच्छा पूर्ण करतो. म्हणजे तुमचं कणन महत्वाचं नाही, तुमचं देवाविषयीचं भय महत्वाचं आहे. देवाचं भय जाणून घ्या. देवाचं भय जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बांधलेला नाहीये.
तुमचं उठणं, तुमचं बसणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, या सगळ्या गोष्टीकडे देव पाहत आहे. ज्यास देव तुमच्याकडनं पाहतो आणि पाहत असताना तुम्ही चर्चमध्ये आलाही नाही पाहत. ऐका, तुम्ही आराधना करताही नाही तो पाहत, तुम्ही गीतं गाता हे पण तो नाही पाहत. मी इथं सुंदर संदेश देतो, प्रभू संदेश पण पाहत नाही. मी लोकांसाठी प्रार्थना करतो, देव त्या प्रार्थना पण पाहत नाही. मग का तो काय पाहतो देव? तू सगळं सांगतो पण पाळतो किती? तू आराधना करतो पण तुझ्यामध्ये देवाचं भय आहे का? दावीद एक उत्तम उपासक होता, दावीद सुंदर आराधना करणारा व्यक्ती होता, पण जेव्हा त्याच्यामधनं देवाचं भय गेलं आणि ज्या स्त्रीशी त्यानं व्यवहार करू नये किंवा जिच्याशी तिने संबंध प्रस्थापित करू नये त्यानं तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. दावीद एक उत्तम उपासक आहे, आराधक आहे. मिखलवरती दाविदाचं प्रेम आहे आणि उत्तम उपासक असताना सुद्धा मिखलच्या बाबतीमध्ये शास्त्र सांगतं की देवानं तिला वांज बनवलं, तिची कूस बंद केली. का बंद केली? एकच गोष्ट तिने देवाच्या विरोधामध्ये केली. देवाची उपासना करताना त्या उपासनेला तिने दुय्यम स्थान दिलं, आराधनेला त्यांनी महत्व दिलं नाही. दावीद सुद्धा देवानं आणि या दाविदानं जबरदस्तीनं त्या बतशेबेला आपली पत्नी करून घेतली, तिच्यापासून मुलगा झाला. आता तोही प्रार्थना करतो की या मुलाला वाचव, पण देवानं त्याचा मुलगा मारून टाकला. का? कारण तुझ्यामध्ये देवाचं भय नाही आणि भय न धरता तू प्रार्थना करतो आणि तू म्हणतोस की माझ्या मुलाला वाचव. देवानं नाही वाचवलं, देव तो देव आहे. देवाला पावित्र्य, शुद्धता आणि जे हे याला शास्त्र म्हटलंय. शास्त्र म्हणजे कळतं का तुम्हाला? शास्त्र जसं सायन्समध्ये सिद्धांत आहेत, सायन्स सिद्धांतावरती आधारित पुस्तक आहे. गणित शास्त्र, त्यानंतर आम्ही पाहतो अर्थ एक शास्त्र आहे. अर्थशास्त्र म्हणजे ज्याला म्हटलं की नियोजन, अर्थशास्त्र. असं केलं तर तुमचं गणित चालणार आहे, तुमचा देश व्यवस्थित चालणार आहे. तसं हे बायबल हे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्र म्हणजे काय? जे या पद्धतीनं तुम्ही पवित्र जीवन जगाल तर आशीर्वाद आणि तुमच्या इच्छा देव पूर्ण करणार आहे. हे शास्त्र आहे, हे जगावं लागतं. हे प्रीच करता येत नाही, हे ऐकून पण सोडून देता येत नाही, यावरती नुसतं बोलून पण काही फायदा नाही. म्हणून लक्षात ठेवा, व्यर्थ जर तुम्ही शास्त्राविषयी नुसतं बोललं तर तुम्ही व्यर्थ बडबड कराल, पण बोलण्यापेक्षा तुम्ही कृती कराल. नाही, देवाला हे पसंत पडत नाही, मी ते करणार नाही. देवाला ही गोष्ट आवडत नाही, मी ते करणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेपेक्षा देवाच्या इच्छेला महत्व देता, देवाच्या इच्छेला महत्व द्या. मला 2 तारखेला पुण्यामध्ये बोलवलं होतं त्याच्यासाठी, ख्रिसमस फेस्टिवलसाठी. तुम्ही या. आणि मग मोठं ग्राउंड त्यांनी सांगितलं की तिथं आहे. मी पण तयार झालो, चला 2 तारखेला एवढ्या मोठ्या ठिकाणामध्ये जाईल, तेवढं आपल्याला प्रिचिंग करण्याला चान्स मिळेल. म्हणजे चान्स मिळेल म्हणजे चान्स तर नाही, पण तेवढं शुभवर्तमान. कारण माझ्याकडे जे आहे देव देतो प्रत्येक वेळेस. मला माहिती आहे किती लोकांची गरज आहे आणि त्याच्याद्वारे लोक प्रभूकडे वळतात. माझी धाटणी तीच आहे, फेमस नाही व्हायचं पण येशूचं वचन लोकांपर्यंत पोहोचवायचं. परंतु त्यानंतर आयोजक त्यांनी सांगितलं की नाही, तुम्हाला 15 मिनिटं बोलावं लागेल. मग मी म्हटलं नाही येऊ शकत नाही. ते म्हटले ते संजीवनाची सभा नाही, त्यामुळे तुम्हाला 15 मिनिटं बोलावं लागेल. मी म्हटलं 15 मिनिटामध्ये येऊन मी शोपीस बनून तर नाही जाणार. सांगण्याचं तात्पर्य, मला माहिती की देवाची इच्छा काय आहे. 15 मिनिटात जाऊन मी फेमस होऊन येईल, पण 15 मिनिटात लोकांच्या अंतःकरणात वचन कसं जाईल? मग त्या लोकांची पण ती चूक नाही, माझी पण ती चूक नाही. पण एक गोष्ट मला निश्चित माहिती आहे, देवाची इच्छा आहे. तू कंठराव कर, कसर करू, ही देवाची इच्छा आहे. प्रसिद्धी, नाव ही देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा काय? लोकांचं तारण ही देवाची इच्छा आहे. आणि लोकांचं तारण ज्यास तुमच्या अंतःकरणात असताना त्यास तुम्ही स्वस्थ बसू शकत नाही. तुम्ही कधीच विचार करू शकत नाही मी शांत बसणार आहे. आणि वास्तविक पाहता मी चंद्रपूरवरून गुरुवारी येणार होतो, शुक्रवारी 1 दिवस रेस्ट करणार होतो आणि शनिवारी मीटिंगला जाऊन रात्री 12ला मी 12-1 वाजता तिथनं निघून पहाटे मी परत येणार होतो आणि परत चर्च. पण मला माहिती होतं की देवाचीच आहे तिथं जावं, त्या लोकांना वचन सांगावं. पण मला कळलं की वचन तिथं दुय्यम असणार आहे. त्यास मी काय म्हटलं, नाही, देवाची इच्छा नाही की आपण तिथं जावं.
मग तोच वेळ मी माझ्या चर्चला देऊ शकतो. मी त्यांना दोष देत नाही, मी कोणाला दोष देत नाही, पण मी देवाची इच्छा समजावून सांगतो. देवाची इच्छा समजावून घ्या. देव त्याच्या लोकांची इच्छा पूर्ण करतो. देवाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये मजा आहे. आणि दुसऱ्या भाषेमध्ये म्हणून देवाला खूप आनंद आहे. हो, हालेलुया. तुमच्या लेकरांना चांगलं द्यायला. तुमचं स्वप्न काय माहिती का? लेकरू जन्माला आलं ना, तुम्ही म्हणता मला सगळं चांगलं चांगलं माझ्या लेकराला द्यायचं, सगळं चांगलं द्यायचं. कशासाठी कष्ट करता? कशासाठी तुम्ही उठता, रात्री उशिरा झोपता, कामकाज करता? तुमचा उद्देश काय? तुम्ही खावं प्यावं यासाठी नाही, तुम्हाला तुमच्या लेकरांच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. मग आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला तुमच्या लेकरांना सगळं चांगलं द्यायचं आहे. उद्या सकाळी शारून उठला आणि त्याच्या वडिलाला म्हटला, पप्पा मला एक सिगारेटचं पाकिट आणून द्या. त्याचा बाप त्याला सिगारेटचं पाकिट देईल का? पण त्याची इच्छा आहे ना ती. मग बापाला कळतं ना, माझ्या मुलानं चुकीच्या गोष्टी मागू नये. मग माझ्या मुलानं माझा आदर करून जी योग्य गोष्ट ती मागावी, ही देवाची इच्छा आहे. आणि त्याला म्हटलं धार्मिकता. बरं का, इच्छा तर खूप आहेत, सगळ्या इच्छा अंतःकरणामध्ये. पण अंतःकरणातल्या इच्छापेक्षा देवाच्या अंतःकरणातल्या इच्छा. मग एक वचन वाचा, तुम्हाला समजेल की त्या ठिकाणामध्ये देव आमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे. मला वाटतं स्तोत्र संहिता 40वा अध्याय आणि त्याचं 8 वचन. हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. पण इकडं असं म्हटलं, आमच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आम्हाला आनंद आहे. ऐका बरं का, एखादी इच्छा तुमची पूर्ण झाली नाही. आता जसं या दोघींनी गाणं गायलं, पण या दोघींची इच्छा होती तिने गाणं गायला पाहिजे. त्या दोघांना गाणं गायची त्यांची इच्छा होती. आणि समजा मी म्हटलं नाही तुम्ही गायचंच नाही, मग त्यांना किती दुःख झालं असतं? झालं असतं का नाही? दुःख झालं असतं का नाही? झालं असतं. दुःख होतं. इच्छा पूर्ण झाली नाही तर दुःख होतं. तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही ना, तुम्हाला दुःख होणं साहजिकच आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आनंद होतो, पण धार्मिकाच्या बाबतीमध्ये धार्मिकाचा आनंद देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आहे. आमेन. कसली तुमची इच्छा असली पाहिजे? काय तुमचा आनंद असला पाहिजे? मी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगेल. वाचा बरं वचन परत. हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. मला आनंद आहे. पण तुमची इच्छा देवाला माहितीये. ऐका बरं का, तुमची इच्छा देवाला. पण देव काय म्हणतो माहिती का? तुमच्या इच्छेमध्ये जी तुमची इच्छा आहे त्याच्यात माझी इच्छा तुमच्या इच्छेमध्ये असू द्या. आमेन. आणि माझी इच्छा पूर्ण करता यावी, हा तुमचा आनंद असावा. हालेलुया. आशीर्वादित व्हायचंय ना तुम्हाला. तुम्हाला वाटतं की मी सगळ्या लोकांपेक्षा आशीर्वादित व्हावं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव त्या लोकांना सगळ्या लोकांपेक्षा वेगळे आशीर्वाद देतो जे लोक देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आनंद मानतात. आमेन. देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये. यास तुमच्या इच्छेसाठी तुम्ही जगता. परिवार असो, कुटुंब असो, नोकरीच्या ठिकाणामध्ये असो, लोकांमध्ये वावरताना असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या इच्छा तुम्ही लोकांसमोर मांडत असता. एकमेकाच्या संपर्कात तुम्ही या. तुमचं कोणावर पडतो? जे लोक तुमचं ऐकतात त्यांच्यावरच पडतं ना. आणि तुम्ही कोणाला चांगलं म्हणता? आता दोन लोक असतात, ते आले, मग ते सांग ते खूप चांगले. ते कुठले चांगले? ते एकदम बेकार. मी त्यांना ओळखलंय का? ते तुमच्या इच्छेप्रमाणे वाग. हे मानवी व्यवहार आहे. त्या व्यक्तीला वाटतं ना ती व्यक्ती चांगली आहे, मग त्या व्यक्तीला का वाटतं? ती तिच्या इच्छेप्रमाणे वागती, तुमच्या इच्छेप्रमाणे वागत नाही. हा मानवी व्यवहारामध्ये तुम्ही जाताना त्यास तुम्ही नेहमी अशा लोकांशी तुमचं बसणं उठत असतं, जे तुमचा रिस्पेक्ट करतात, जे तुमचा आदर करतात, जे तुमच्यावर प्रेम करतात, जे तुमच्या शब्दाला किंमत देतात. तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण केल्या म्हणून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. ते तुमचं ओरिजिनल प्रेम तर म्हटलं एका गालात मारला तर हे ओरिजिनल प्रेम आहे. बंडी मागितला तर खरं प्रेम कोणतं आहे? जे अपमान करतात त्यांच्यावर प्रेम करतात ते दैवी प्रेम आहे. हालेलुया. हा, हे प्रेम नाही. कोणतं प्रेम नाही? मग त्यांनी मग मी पण चला पडू गळ्यात. नाही, जे तुमचे गळे दाबतात त्यांच्या गळ्यात पडा.
याला धार्मिकता म्हटलंय. आमेन म्हणाल का? आमेन. याला धार्मिकता म्हटलेलं आहे. धार्मिकता ती नाही जिथं घ्या देवाच्या इच्छेसंबंधानं म्हटलं. काय वाचा बरं वचन परत? हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे आता करण्यात ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. कुणाच्या इच्छेप्रमाणे करण्यात? देवाची. आता देवाची इच्छा तुम्ही काय करावं सांगून ठेवलेली आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला सांगत असतो देवाची इच्छा काय? तुम्ही क्षमा करावी. हालेलुया. मग आता तुम्ही क्षमा केली तर देव म्हणतो माझी इच्छा पूर्ण. उपदेशाचा विषय काय की देवाला माझ्या सगळ्या इच्छा. पूर्ण. मग देवाच्या इच्छा तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही देवाला तुमच्या इच्छा माहिती आहेत. पण किती लेकरं आहेत की देवाला प्रश्न करतात देवा तुझी इच्छा काय आहे? येशू ख्रिस्त म्हणत नाही का होईल तर हा प्याला मजपासून. जळून जाऊ. मग दुसऱ्यांदा प्रार्थना काय करतो? माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे. म्हणून पिता म्हणतो हा माझा परमप्रिय पुत्र आहे. हालेलुया. या पृथ्वी तलावरती येशू शिवाय फक्त एकच व्यक्ती अस्तित्वात आहे जिला देवानं परमप्रिय मुलगा म्हटलाय. तो दुसरा दानियल आहे. एक येशू आणि जुन्या करामध्ये दानियल. दानियला देवाच्या परमप्रिय मुला तुझ्या प्रार्थनेला आरंभ होण्यापूर्वी देवानं मला तुझ्याकडे पाठवलेले. दोन्ही लोकांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन्ही लोक देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये स्वतःला धन्य मानत होते. देवाची इच्छा होती त्यांनी सिंहाच्या गुहेमध्ये पडावं. देवाची इच्छा होती येशू क्रुसावरती जावं. दोघांनी पण देवाच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. क्रुसावरती जावं ही येशू ख्रिस्त आणि त्याच्यासाठी फार कठीण गोष्ट होती पण तरी त्यानं स्वीकारली. सिंहाच्या गुहेमध्ये पडणं ही दानियेलासाठी कठीण गोष्ट होती पण तरी सुद्धा दानियल सिंहाच्या गुहेमध्ये पडला. लक्षात घ्या देवाची इच्छा धार्मिकाच्या बाबतीमध्ये नेहमी धार्मिकानं देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाला आमच्या इच्छा माहिती आहे. आम्ही धार्मिक जीवन जगावं आणि धार्मिक जीवन जगणारा व्यक्ती शास्त्रामध्ये एक शब्द वापरला तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही पुरवतो. शब्द काय हो? झोपेत. कुणाला? प्रियजना. झोपेत सोडून द्या. प्रियजना. कोणता शब्द आहे? प्रियजना. आम्ही त्याच्यावर जास्त झोपेत देणार पण पहिला भाग कुठं लक्षात घेतो? तो प्रियजना. आपल्या प्रियजनास. झोपेत नंतर पहिल्यांदा काय? प्रियजना. प्रिय. आपल्या प्रिय. आणि प्रिय कोण आहे? जो देवाच्या इच्छेनं करतो तो प्रिय. हालेलुया. सगळे प्रिय नाहीयेत. प्रिय आणि अप्रिय दोघ जण असतात. आता चर्चमध्ये काही लोक माझ्या नाही माझ्या सगळे जवळचे बरं काय नाही तर लगेच चालू होईल तिथं. मी काम करताना काम कोणाला सोपवताना माझ्याकडं माझा दृष्टिकोन असतो. कोणाला काम सोपवल्यावर तो पूर्ण करेल तो माझा प्रिय असतो. ज्याला काम सांगितल्यावर तो करत नाही टंगळ मंगळ करत नाही ना तो जवळचा असतो पण प्रिय नसतोच बरं का. अगदी स्पष्ट प्रिय नसतोच कारण तो कामाचाच नाही तर उपयोगाचा काय तो नसतोच कधी प्रिय. पण काम सोपवलेल्या व्यक्तीनं काम दाखवलं ना मग मला कळतं क्वालिटी आहे बरं का. हालेलुया. क्वालिटी आहे. विचार करा माणूस म्हणून एवढा विचार करतो देव तर क्वालिटी बाज लोकांना कसा शोधत असेल. हालेलुया. देवाला क्वालिटीचे लोक आवश्यक आहे. हालेलुया. त्याला क्वांटिटी नको आहे. हालेलुया. खूप गर्दी पण त्याला आवडत नाही म्हणून तर त्यांनी 500 मधनं 12 निवडले हो. हालेलुया. 500 शिष्यांपैकी 12. 12 क्वालिटी होती. त्याच्यात सुद्धा क्वालिटी घसरली हो. त्याच्यात पण यहुदा चोर निघाला. म्हणून लक्षात ठेवा क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामध्ये. त्या पुरीला एका जागी बसवा बरं का. बसू देतील फिरू देऊ नका. तसं फिरले की सगळेच फिरतात. क्वालिटी जेव्हा आम्ही देव या संकल्पनेकडे पाहतो त्यास आम्ही क्वालिटी शब्दाचा विचार केला पाहिजे. आणि देवाच्या लोकांची क्वालिटी काय आहे? देवाच्या लोकांची क्वालिटी त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे लोक हे क्वालिटी बाज लोक आहेत. त्यांना दर्जा आहे त्यांना पत आहे. आणि मग आता तुम्ही विचार करा तुम्ही एवढे लोक सगळे प्रार्थना करतात त्याला तुमच्या सगळ्या इच्छा ठाऊक आहेत. मग सगळ्यांच्या इच्छा पूर्ण का होत नाही? देव इच्छा पूर्ण करताना क्वालिटी बाज लोकांची निवड करत असतो. पहिल्यांदा तो निवडणार कोणाला द्यायला पाहिजे. निवड करताना देव काय करतो माहिती का? अजून एक गोष्ट मला सांगतो. देवाची निवड कशी इच्छा कशा पूर्ण करतो. त्यानं
12 वंशाच्या काठ्या आणून ठेवल्या आणि तो म्हटला आता मला माझ्या सेवेसाठी काही माझे लोक निवडायचे. मग त्यानं काय म्हटलं माहिती का, 12 वंशाच्या प्रत्येकाच्या वंशाच्या एक एक बदामाच्या काठ्या आणून ठेवा. आणि ठेवल्या त्यानं. आणि तो मग काय म्हटला माहिती का, ज्याच्या काठीला बदामचं अंकुर फुटेल त्याच वंशानं सेवा करावी. आता विचार करा, 12च्या 12 वंशांनी काठ्या आणून ठेवताना त्यांच्या इच्छा काय होत्या, बदाम मला फुटला पाहिजे, बदाम मला फुटला पाहिजे, बदाम माझ्या काठीला फुटला पाहिजे. पण तिकडं प्रभू निवड करताना त्याच्या डोक्यामध्ये होतं, ज्यावेळेस त्या डोंगरावरती मोशे प्रार्थना करत होताना हात वर त्याचे खाली जात होते, अहरोन आणि हुरानं त्याचे हात वर धरलेले होते. त्यास प्रभू म्हटला मला ती क्वालिटी पाहिजे की जी क्वालिटी या 12 वंशातल्या फक्त अहरोनाच्या वंशामध्ये आहे. म्हणून परमेश्वरानं 12 काठ्या ठेवल्या, पण इच्छा दाखवताना दाखवला या व्यक्तीने माझी इच्छा जाणली म्हणून याच्या काठीला बदाम फुटेल. लक्षात घ्या, देव नेहमी क्वालिटी बाज लोकांच्या इच्छा पूर्ण करतो. क्वालिटी राहू द्या, क्वालिटी राहू द्या तुमच्या आत्मिक जीवनामध्ये, क्वालिटी राहू द्या तुमच्या धार्मिकतेमध्ये. लक्षात घ्या, देव तुमच्याकडे पाहताना तुम्ही काय विचार केला पाहिजे की तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करावी. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या ज्या लोकांनी शास्त्रामध्ये देवाची इच्छा पूर्ण केली ना, ते सगळ्यात टॉपचे लोक बनले बरं का, सगळ्यात टॉपचे लोक. परवा पण मी बोलता बोलता एक बोललो, अब्राम, इसाक, याकोब यांचा देव. शास्त्रामध्ये काय सांगितलं, अब्राम, इसाक आणि टॉपला कोण आहे, कोण आहे सगळ्यांचा बाप, अब्राहम. पहिलं नाव कोणाचं, अब्राम. अब्रामाचं पहिलं नाव का, म्हातारा झाल्यावर त्याने आपली इच्छा देवाला सांगितली, मी म्हातारा झालो आता मला मूल पाहिजे. देव म्हटलं ठीक आहे देतो. तुझी एक माझी इच्छा, नाही का, एक तेरा एक मेरा. त्या युट्यूबला वेगवेगळे ते इतके फनी गेम असतात आणि ते एक तेरा एक मेरा असं काहीतरी ते खेळ खेळत असतात. तसं देवानं पण या अब्रामाशी खेळ खेळायला सुरुवात केली. तुझी इच्छा काय, मला मुलगा पाहिजे, 100 वर्षी, ठीक आहे दिला. आणि मग त्याला दिला. आता अब्राम सकाळी उठल्यावर इतका एन्जॉय करत होता मुलाबरोबर खेळणं. म्हातारपणातला मुलगा चमत्कार आहे, माझी बायको आणि जी वांज होती आणि तिला लेकरू नव्हतं, आता देवानं ते लेकरू दिलं. इतका एन्जॉय करत होता. मग इतकं त्याचं मन त्याच्यामध्ये रमलं. आणि एक दिवशी अब्रामाशी देव बोलला आणि त्याला म्हटलं एक काम कर, मोर्या डोंगरावर त्याला अर्पण कर, एक तेरा एक मेरा. आता विचार करा, देवानं अब्रामाची इच्छा पूर्ण केली, आता अब्रामाला देवाची इच्छा पूर्ण करायची होती. शास्त्र सांगतं, अब्राम म्हटला देव मागतो तर मी इसाक देईल. धार्मिकाच्या बाबतीमध्ये देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये त्याला आनंद आहे. उगाच स्टॉपला गेला नाही. अब्राम, इसाक याचा देव, अब्राम, इसाक, याकोब याचा देव. लक्षात घ्या, जेव्हा देव तुम्हाला काहीतरी मागत असतो ना, त्या मागणाऱ्या गोष्टीवरती एवढं प्रेम करत बसू नका जी देवाची इच्छाच नाहीये. आणि देव त्याची इच्छा प्रगट करत असताना त्यानं इसाक मागितला, तो मारण्यासाठी नव्हे, आशीर्वादित करून अब्रामाच्या हाती देण्यासाठी मागितला होता, असं लिहिलंय. अब्रामानं वेदीवरती त्याला दिला. आणि वेदीवरती त्याला देत असताना शास्त्र सांगतं, देव त्याला म्हणतो, अब्रामा आपला हात आवर, कारण इसाकाच्या जागी एडका आलेला आहे. लक्षात घ्या, देव त्याची इच्छा तुम्हाला सांगत असताना देवाकडे एक सुंदर प्रकारची प्रोव्हिजन असते. तुमचं कणन, आता तो शब्द वापरला, वाचा ते स्तोत्रामधलं, हे प्रभू माझी प्रत्येक इच्छा, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे, तुला ठाऊक आहे. माझे कणने, माझे कणने तुझ्यापासून गुप्त नाही, गुप्त नाही. आता या शब्दाचा खरा अर्थ झाला कोणता, माझं कणन देवाला लपले असं समजू नका. कधी कधी आम्ही काही गोष्टींसाठी कणत असतो, रडत असतो, काही आमच्या इच्छा आहे त्या पूर्ण होत नसतात. परंतु इच्छा पूर्ण होत नसतात म्हणजे देवाचं लक्ष तुमच्याकडे असं कधीच होत नाही. देव तुमच्याकडे पाहतो, पण देव तुमच्याकडे पाहत असताना ज्या भावनेतनं तुम्ही कणत आहात, तुम्ही रडत आहात, आक्रोश करत आहात, तुमचा आक्रोश देवाकडे कधी पोहोचणार आहे, ज्यास तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करायला जाता त्यास तुमचा आक्रोश देवापर्यंत पोहोचतो. अब्राम इसाकाला वेदीवरती अर्पण करत असताना तो त्याच्या देहातनं रडत नाही, पण त्याच्या आत्मेमध्ये तो रडत आहे.
इसाक सुद्धा वेदीवरती पडताना त्या आत्म्यामध्ये विभोर होते की माझ्या बापाच्या हातून आता माझी हत्या होणार आहे, अर्पण होणार आहे, मला वेदीवरती अर्पण व्हावं लागणार आहे. आणि तेव्हा त्याचं रडणं देवानं ऐकलं. कान देऊ नाही का? देव आणि त्याची इच्छा पूर्ण करत असताना तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये देवाला आनंद वाटतो. परंतु लक्षात घ्या, देवाला आमची इच्छा पूर्ण करताना आनंद जेवढा होतो तेवढी आम्हाला सुद्धा त्याची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आनंद असावा. आमेन. कदाचित त्या गोष्टीसाठी तुम्हाला रडावं लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, जगामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नाही त्याची इच्छा त्याचं मागणं तुटलं जातं किंवा त्याच्या मनाप्रमाणे काही घडत नाही ना, त्यास तो मनुष्य दुःखी बनतो. दुःखी बनणं हा आमचा दैहिक स्वभाव आहे. एखादी गोष्ट आमच्या मनाप्रमाणे मर्जीप्रमाणे घडत नाही ना, त्यास दुःखी बनणं आमचा स्वभाव आहे. पण तुमच्या लक्षात येतं का, काही वेळेस हे दुःखच तुमच्या आशीर्वादाला जन्म देत असतं बरं का. एका नवीन आशीर्वादाला जन्म देत असतं. पवित्र शास्त्रातनं मी तुम्हाला सांगेन, ऐका बरं का. दावीद ज्या मुलासाठी रडला ना, तो मुलगा मेला, त्याला वाईट वाटलं. मग त्या ठिकाणामध्ये ऐका, ते सगळे चाकर आले आणि त्याला म्हटले, मुलगा मेला, आजारी पडला, त्यावेळेस तुम्ही अन्न पाणी वर्ज्य केलं, मंदिरामध्ये विलाप करत बसला. आणि दावीद मुलगा मेल्यावरती असं लिहिलं शास्त्रामध्ये, तो त्यांना म्हटला, आता आंघोळ करण्यासाठी गेला, वस्त्र घातली आणि म्हटलं मेजवानी बनवा आणि सगळ्यांना जेवायला बसवलं. त्या लोकांनी त्याला विचारलं, मुलगा आजारी पडला, तुम्ही अन्न पाणी वर्ज्य केलं, आता मुलगा मेल्यावर तो तुम्ही जेवण करायला लागला. मग तो काय म्हणतो माहिती का, देवानं दिलं, आता मुलाकडे मी जाऊ शकत नाही, मुलगा माझ्याकडे शकत नाही, मीच त्याच्याकडे जाणार. मग त्याला कळालं ही देवाची इच्छा होती. शास्त्र सांगतं, तो मुलगा गेल्यावर त्याला दुःख झालं, पण त्याच्या जागी देवानं त्याला शल्मोन दिला. म्हणून कधी कधी काही इच्छा तुम्हाला वेदना देतात, पण जे गेलं त्याच्यापेक्षा जे येणार आहे ती देवाची इच्छा आहे. लक्षात घ्या, देवाची इच्छा आहे ती फार भारी असणार आहे. म्हणून त्याच्यासाठी दुःख करत बसू नका. हे का असं का माझ्या जीवनामध्ये घडलं, का तो मुलगा मेला. अहो, तो जो मेला ना, तो इतिहास निर्माण करणार नव्हताच, जो येणार होता तो इतिहास निर्माण करणार होता. ही देवाची इच्छा समजून घ्या. म्हणून लक्षात ठेवा, दावीद जर त्याच मुलासाठी रडत बसला असता, इतिहास बदलला असता. लक्षात घ्या, दावीद जर त्याच मुलासाठी देवाचा त्यानं त्याग केला असता, काही प्रभूनं माझी प्रार्थना ऐकली नसती, ऐकली नाही, मी त्याचं ऐकणार नाही, येशू ख्रिस्ताचा जन्म त्याच्या कुळातनं झाला नसता. का तर दाविदानं देवाच्या इच्छेला महत्व दिलं. म्हणू द्या तो मुलगा मेला, तर तो मुलगा गेला हरकत नाही, देवानं नुसता त्याला शल्मोन नाही दिला. ओ, शल्मोनापेक्षा भारी प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याच कुळातनं त्याचा जन्म झाला. हे देवाच्या इच्छेमधलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. देवाची इच्छा समजावून घ्या, त्याच्या इच्छेप्रमाणे मागा. शास्त्र सांगतं, देव त्याची इच्छा जाणून घेण्यासाठी आणि नेहमी तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये त्याला त्या ठिकाणामध्ये मजा असते. पहिले शमूएल त्याचा पहिला अध्याय 10 पासून काही वचन वाचूया. देव आमची इच्छा पूर्ण करण्यामध्ये त्याला आनंद आहे. आमची इच्छा त्याला माहिती आहे. पहिले शमूएल पहिला अध्याय 10 पासून काही वचन वाचूया. तिचे मन व्यतीत झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळाढळा रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाही, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा. एतदर्थ मी त्यास समर्पण करीन, त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही, असं तिने नवस केला. आता ऐका, हन्ना नेहमी परमेश्वराच्या मंदिरात जात होती आणि शास्त्रात असं लिहिलं, आता मी वाचलं, देवाला तुमच्या सगळ्या इच्छा ठाऊक आहे. आता विचार करा बरं का, ही दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात जात होती, दरवर्षी तिची सवत तिला चिडवत होती, दरवर्षी तिचं मागणं एकच होतं, देवा तुम्हाला लेकरू दे, देवा तुम्हाला लेकरू दे. तिचा नवरा तिचं दुःख पाहत होता, तो पण तिला म्हणत होता, जाऊ दे तुला लेकरू मिळत नाही तर नाही मिळत, कारण शास्त्रात लिहिलं देवानं तिची कुस बंद करून ठेवली.
मग आता परमेश्वराने तिची कुस बंद केली होती. असं काय एका रात्रीमध्ये घडलं की देवाने तिला म्हटलं चल आता मी तुला मुलगा देतो. म्हणजे देव काय नुसतं त्या स्वर्गामध्ये बसून माणसाला रडवायचंच काम करतो का? एकाला रडवायचं, एकाला हसवायचं, आणि मग जे लोक त्यांच्या समोर आहे त्या लोकांनी त्यांना चिडवायचं, अशा गोष्टी चालूच राहतात. ती चर्चमध्ये गेली, तिची सवत तिला चिडवत होती, तिची लेकरं तिला घेऊ देत नव्हती, आणि तिला चिडवाय. नवरा तिला घरी येऊन म्हणायचा ठीक आहे ती तुला त्रास देते, मी तुला सगळं दोन देतो, सगळं दुप्पट देतो. हे कुठवर चाललं? आणि काय घडलं त्या दिवशी की त्या ठिकाणामध्ये त्या एका शब्दाद्वारे किंवा तिचं त्या वर्षीचं देवातलं मंदिरामध्ये जाणं आणि तिथनं देवाचे आशीर्वाद घेऊन जाणं, अशी कोणता सिक्वेन्स होता, अशी कोणती घटना? आज तीच गोष्ट मी तुम्हाला का सांगते माहिती का? आज असेच काही तुमचे आशीर्वाद मोकळे होणार आहेत. तुमच्या इच्छा ज्या तुम्ही देवासमोर मांडतात ना, त्या इच्छा पूर्ण केल्या जाणार आहेत. आणि त्याच्यासाठीची जी प्रोसेस हन्नेने केली, हन्ना एवढे वर्ष मंदिरात जात होती, पण तिने कधी एकदाही प्रार्थना केली नव्हती तुम्हाला मुलगा दिला तर मी मंदिरात देईल, ही प्रार्थनाच तिने केली नव्हती. हो, आता तिला देवाची इच्छा समजली. देवाला तिनं मुद्दामून देवानं तिचं गर्भाशय बंद करून ठेवलं होतं का? तर देवाला तिच्या पोटी द्यायचा तर शमूएल, आणि शमूएल देण्यासाठी तिच्याकडनं एक अग्रीमेंट, एक करार करून घ्यायचा होता. आणि तो करार कोणता होता माहिती का? तू जर मला मुलगा दिला तर मी त्याला तुझ्या मंदिरात ठेवेल. ज्या दिवशी हे अग्रीमेंट तिकडं तिनं केलं, त्या दिवशी देवानं तिच्या बरोबर अग्रीमेंट केलं. याजक तिला म्हणतो परमेश्वर तुझ्या तोंडचं मागणं मान्य करो, वसंत रूपी पुनरुपी आल्यावर किंवा आता पुन्हा तू पुढच्या वर्षी येशील तर तुझ्या हातामध्ये बाळ असेल. बाळ नव्हे हो, शमूएल. शमूएल. एकदा तर करार करून बघा. नुसतं मागणंच मागत राहता तुम्ही, नेहमी मागताच तुम्ही देवा मला तू दे, पण कधी कधी देव देण्याच्या अगोदर तुम्हाला सुद्धा देण्यासाठी भाग पाडत असतो. तुम्ही काहीतरी देवाला द्यावं की जेणेकरून देव तुम्हाला देईल. तुमचं पण काहीतरी अग्रीमेंट असलं पाहिजे, तुमचा पण काहीतरी करार असला पाहिजे. देवा मला चांगली नोकरी दे, याच्या मागे तुम्ही एक अग्रीमेंट देवाशी केलं पाहिजे. तू जर मला चांगली नोकरी दिली ना तर मी तुझं मंदिर कधी सोडणार नाही, हा तुमचा करार असेल. तुमची मागणी देवाकडे तुम्ही केली, नाही मिळाली तुम्हाला नोकरी, तुम्ही मागणी देवासमोर भरपूर मांडतात, पण देवाच्या बाबतीमध्ये तुमचं मत काय? हे सगळ्या गरजा तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये, तुम्ही देवाला फक्त काहीतरी घेण्याचं मशीन समजलेलं आहे. पण देवाला तुमच्याकडनं पण काहीतरी अपेक्षा असते ना, तुम्ही पण त्याला काहीतरी द्यावं. जसं इकडे हाणण्याच्या बाबतीमध्ये तो शिकवतो, देव पक्षपाती नाहीये. कधी कधी पुष्कळ तुमचे आशीर्वाद अडलेले असतात. आता आज सकाळी आल्या त्या परिवारानं साताऱ्यावरून बिचारे सारखे किती लांबून येतात दर रविवारी. मला नवल वाटतं, साताऱ्यावरून ते गाडी करून दर रविवारी चर्चला येतात. एवढ्या लांबून त्यांच्याकडे येण्यासाठी किती तळमळ आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या अगोदर येतात साताऱ्यावरून, बरं का? कुठे गेले सिस्टर? त्या उभं राहा बरं, लोकांना दिसू द्या. साताऱ्यावरून येतात दोघं नवरा बायको दर रविवारी. सातारा काही जवळ नाही, अजून बस टाळ्या बसवा त्यांच्यासाठी, एवढ्या लांबून ते येतात. सोलापुरात तुम्हाला रिक्षा मिळत नाही, आणि ते सकाळी 8:45-9ला इथं हजर असतात. कितीला निघत असतील विचार करा. किती कारण सांगू शकता तुम्ही? 2:30 वाजता दर रविवारी 2:30 वाजता पहाटे निघतात. तुमचं कमिटमेंट, तुमची अग्रीमेंट आहे ना. आणि त्यांनी म्हटले, ते आल्यावर त्यांना चर्चसाठी काहीतरी द्यायचं होतं. ते म्हणले आणलेत 50,000, अजून मिळाल्यावर आम्ही तुम्हाला चर्चसाठी देणार आहोत. आता इथं तुमच्या इच्छा पूर्ण होतात. हो, इथं तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तुमच्याकडे पुष्कळ प्रश्न आहेत, पुष्कळ अडचणी आहेत, पण जेव्हा तुम्ही देवाशी एक कमिटमेंट करता, करार करता ना, तेव्हा तुमच्या इच्छा. इकडं तिनं करार केला, मुलगा दिला तर तुझ्या मंदिरात ठेवील. असंच नाही जन्माला येत शमूएल, असंच नाही मोठे आशीर्वाद आहेत. कधी कधी तुम्हाला करार करावा लागतो. देवा तुझ्याशी चालण्याचा माझा करार आहे, कोणी संगती येऊ ना येऊ, पण मी तुझ्यावर चालेल. काही असो आमच्या बरोबर अथवा नसो, पण मी मात्र अहो नुसतं म्हणून बघा आणि चालून बघा. चालता चालता देव तुम्हाला एवढ्या मोठ्या जागेवरती नेईल की तिथं पाहिल्यावर लोकांना तुमच्या जागेची ईर्ष्या वाटेल, जीवनाची तुम्हाला ईर्ष्या वाटेल. असल्या गोष्टी बघत बसू नका. माझ्या संगती हे, माझ्या संगती माझा नवरा आहे का, माझ्या संगती माझी सवत आहे का, माझ्या संगती माझ्या नवऱ्याची लेकरं आहे. नाही हो, तिने त्याचा विचार केला नाही. माझा नवरा काय म्हणेल, माझी सवत काय म्हणेल, लेकर नाही, त्याचा विचार नाही तिने केला. ती फक्त म्हटली ज्याच्यासाठी ती रडती तेच प्रभूला द्यायचंय. इतकं सोपं नाही.
अब्राम ज्याच्यासाठी देवाकडे मागणी करत होता त्यालाच त्या वेदीवरती द्यायचंय. कधी कधी तुम्ही काही गोष्टी देवाकडे मागता ना, तेच तुम्हाला देवाला द्यावं लागतं, तेव्हा तुमचे आशीर्वाद मोकळे होत असतात. म्हणून लक्षात ठेवा, देवाची इच्छा समजावून घेत असताना, जे तुम्ही प्रभूकडे मागताना ते मागणं मागत असताना असं प्रार्थना करावी जशी ती म्हणली, मुलगा दे तुझ्या मंदिरात. मी विचार करतो तिला कसं काय एवढं डेअरिंग आलं असेल. म्हणजे तिला फक्त तिच्या सवतीला चिडवायचं होतं का? नाही हो, तिला माहितीये 1:13 मी शमवेलाला देईल असं लिहिलंय. शमवेलाला तिने मंदिरामध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर देवाने तिला अजून लेकरं दिली. 1:13 कसलं भारी देव आहे. हालेलुया. तुम्ही दिला, इकडं इसाक दिला आणि इसाक देताना तो इसाक म्हणून परत नाही आला, अनेक राष्ट्रांचा जनक म्हणून तिथून परत आला. इतके मोठे आशीर्वाद आहे. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, हान्नेनं वाचा ते वचन परत. हा, तिचे मन व्यथित झाल्यामुळे, तिचं मन व्यतीत झाल्यामुळं ती परमेश्वराची करुणा भाकून, ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. ढळढळा रडली. ती म्हणाली, ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे, आपल्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला आपल्या दासीला विसरणार नाही, विसरणार नाही, आपल्या दासीला आपल्या दासीला पुत्र संतान देशील, पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर तो आयुष्यभर. परमेश्वराचा व्हावा. काय शब्द वापरला हो? आयुष्यभर. तिने असं नाही म्हटली, मी तू मला मुलगा दिला ना, त्याला तुझ्या मंदिराचं तोंड दाखवून आणून त्याच्याशी मी घरात खेळत बसेल. बरेच लोक चर्चमध्ये येतात, पण त्यांचे किती रविवार तुमच्या चर्चला आल्यावर प्रश्न सुटेल, जावा घरी. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही एकदा आलात तोंड दाखवलं दुसऱ्यांदा तुमचा प्रश्न सुटेल? नाही हो. एवढ्या मोठ्या गोष्टी, एवढ्या मोठ्या साक्षी तुमच्या जीवनात घडाव्यात वाटतात. मग साक्षी घडत असताना इथं तुम्हाला येताना तिथं काही शब्द वाचणं फार गरजेचं आहे. वाचा ते परत. हा, तू आपल्या दासीला विसरणार हा. नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान हा. देशील, तर तो हा. आयुष्यभर हा. परमेश्वराचा व्हावा. परमेश्वराचा व्हावा. तर मी त्यास समर्पण मी करीन, त्यास समर्पण करीन, त्याच्या डोक्यावर वस्तारा फिरवणार नाही, फिरवणार नाही, असा तिने नवस केला. असा तिनं नवस केला. पुढे परमेश्वरा पुढे हा. ती अशी करुणा भाकीत असता, अशी करुणा भाकत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. हन्ना मनातल्या मनात बोलत होती. तिचे ओठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एलीस वाटलं की ही दारूच्या निषेध असावी. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येता आणि परमेश्वराची इच्छा समजावून घेता, त्या लोकांचा विचार तुम्ही करूच नका. आमेन. प्रॉब्लेम काय माहिती का? तुम्ही चर्चमध्ये येता, देवाच्या घरामध्ये येता, पण तुम्ही अशा पॉझिटिव्हिटीने येता की लोक तुमच्याविषयी चांगले बोलले पाहिजेत. शास्त्रामध्ये मग त्याच्या शुभवर्तमानात 5व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं, माझ्या नावामुळे लोक तुमची निंदा व छळ करतात. एलीनं काय केली? मग निंदाच केली की नाही त्याची? बरं, आता देवाची इच्छा, त्याला तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा माहिती आहेत, हे मी तुम्हाला सांगत आहे. आता देवाच्या अंतःकरणामध्ये देवाच्या मनातल्या ज्या इच्छा तुम्हाला माहिती करून घेणं धार्मिकाचं काम आहे. आता देवाच्या मनामध्ये काय तुमच्या संबंधाने इच्छा आहे? तुम्ही ज्यावेळेस देवाच्या घराकडे येताल त्यास लोक तुमच्याशी वाईट बोलतील हे गृहीत धरून या, चांगलं बोलतील हे कशाला गृहीत धरून येता? आणि तुम्हाला मंदिरामध्ये येताना तुमची इच्छा पूर्ण करणं हा उद्देश आहे की नाही? मग तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कधी कधी तुमच्या इच्छेच्या विरोधामध्ये गोष्टी घडलेल्या सापडतील. जसं हन्ना परमेश्वराच्या मंदिरात आल्यावर तिची अपेक्षा काय? याजकानं माझं दुःख समजावून घ्यावं. याजक तर तिला म्हणतो, बाई दारू प्याली. आणि का तिनं ते असं वाक्य याजकानं वापरलं? कारण याजक तिच्या शरीराकडे पाहत आहे, हावभाव, एक्सप्रेशन. तिची ओठ हालत आहे, शब्द तोंडातनं निघत नाही. लक्षात ठेवा, देवाशिवाय जगामध्ये तुम्हाला कोणी समजावून घेऊ शकत नाही, कोणीच नाही. बरं का? तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं वावरणं, तुम्ही ज्या मंदिरामध्ये येता, देवाच्या सानिध्यामध्ये राहता, त्यास लोक तुमच्याविषयी वाईट विचार करण्याची शक्यता आहे.
याजकानं विचार केला, तुमच्या भावना काय फक्त देवाला ठाऊक आहे. Amen. येते का लक्षात तुमच्या? जे लोक धार्मिक आहेत, याजक हा देवाचं वचन गाजवणारा व्यक्ती आहे. याजक सुद्धा बॉडी लँग्वेज वरून तिला काय ठरवतो की दारू पेली. दारू पेली होती का ती? नाही. म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी तुमच्या बॉडी लँग्वेज वरून लोक तुम्हाला नावही ठेवतील. तुमची बॉडी लँग्वेज तशी असेल, तुमच्या एकंदरीत शरीराकडे पाहून आणि तुमच्याकडे पाहून लोक तुमच्या भावना नाही समजू शकणार. पण तुम्हाला तरी देवाची इच्छा समजून घेणं फार गरजेचं आहे. Amen. डिस्टर्ब व्हाल, निराश व्हाल, कष्टी व्हाल, खिन्न व्हाल, समजून घ्या हीच देवाची इच्छा आहे. Hallelujah. हीच देवाची इच्छा आहे. कोणती देवाची इच्छा आहे? आता देव तुम्हाला शमूएल देणार आहे. मग शमूएल तुम्हाला असंच नाही मिळणार. शमूएलासाठी अपमानित तर व्हावंच लागणार आहे. शमूएलासाठी याजकानं तर तुम्हाला दोष द्यावाच लागणार आहे. शमूएलासाठी तुमच्या सवतीनं तुमचा मत्सर करावाच लागणार आहे. शमूएलासाठी तुमच्याकडे लेकरू नसावंच ना. अहो, साक्षच मोठी घडायची ना. Hallelujah. तुमची इच्छा देवानं पूर्ण केली हे सिद्ध करण्यासाठी या सगळ्या चक्रातनं टप्प्यातनं तुम्हाला जावं लागतं. पण त्याही टप्प्यामध्ये कोणाला दोष देऊ नका. Hallelujah. फार सुंदर लिहिले त्या ठिकाणी. वाचा काय लिहिले तिने पुढे. हा? तो एली तिला म्हणाला, हा. तू अशी कोटवर निषेध राहणार. काय शब्द वापरला बघा त्यांनी. तू अशी कोटवर निषेध राहणार. तू या आपल्या द्राक्षरसाच्या निषेधून द्राक्षरसाच्या निषेधून मुक्त हो. मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाली, हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. आता विचार करा, तिला तो म्हणतो, बाई किती वेळ दारूच्या अंमल खाली तू राहणार आहे. म्हणजे तिला काय शब्द वापरला त्यांनी आणि तिने काय शब्द वापरला? माझे स्वामी. देव धार्मिकाच्या इच्छा. कोण धार्मिक आहे? जे ती तो याजक तिला दारुडी म्हणत आहे आणि ती तिला स्वामी म्हणत आहे. ऐका बरं का, एवढं सोपं नाही आत्मिक जीवन. घेतलं बायबल, आलो चर्चला, 2 गाणे गायले, मी वाद्य वाजवलं, मी प्रिचिंग केलं, माझं सगळं संपलं आणि मग समजा मी प्रिचिंग करू, देवा आता माझी इच्छा पूर्ण कर. अरे तुला लोकांनी दारुड्या म्हणायला पाहिजे, तुला लोकांनी वाईट म्हटलं पाहिजे आणि तू त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे. ह्याला म्हटलं धार्मिक जीवन. Hallelujah. त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. Hallelujah. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, नावं ठेवणाऱ्यांना शमूएल नाही, ज्यांना नावं ठेवली जातात त्यांना शमूएल आहे. Hallelujah. नावं ठेवणाऱ्यांना शमूएल नाही, मग कोणाला शमूएल आहे? नाव ठेवून घेणार. गप्प बसायचं म्हणून. Hallelujah. काय पाहिजे तुम्हाला? शमूएल. शमूएल पाहिजे का शमूएलाची पार्टी पाहिजे? शमूएल. दोन आहे. आता शमूएल झाल्यावर तिने पार्टी ठेवली आणि तुम्ही त्या पार्टीला गेला. पार्टीला जाणारे लोक असू नका, तुमच्यामुळं पार्टी व्हावी असे लोक बना प्रियांनो. Hallelujah. ऐका, धार्मिक जीवन कशाला म्हटलं ते तुम्हाला समजावचं. इकडं त्या स्त्रीला, त्या हन्नेला याजक म्हणतो, तू बाई मद्याच्या अंमलातनं बाहेर ये. त्या स्त्रीला अशा प्रकारची गोष्ट त्याने दिलेली आहेत. म्हणून ज्यावेळेस तुम्ही आत्मिक जीवनाचा विचार करता, तुमच्याकडे बेस्ट यायचं, जे प्रभूला द्यायचंय. देव धार्मिकाची इच्छा जाणतो. देव धार्मिकाची इच्छा पूर्ण करतो. म्हणजे तिच्या मनामध्ये अनेक दिवसापासून शमूएल होता, देवा मला मुलगा दे, मला मुलगा. देवानं ते प्रोसेस चालू ठेवली. तो म्हणतो द्यायचंय मला, पण तो समय यायला पाहिजे. आणि तो समय आला बरं का. ऐका बरं का, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जेव्हा तुमच्याविषयी लोक खूप वाईट बोलत असतात ना, तो समय शमूएल येण्याचा समय असतो. तेव्हाच तुमची इच्छा पूर्ण होत असते. तुमच्या अंतःकरणातली इच्छा देव पूर्ण करतो. Hallelujah. सगळे तुम्हाला चांगलं म्हणायला लागले ना, मग समजायचं. बघा आता तुम्ही विचार करा, तुमच्यावर मी मिनिस्ट्री एवढे वर्ष करतोय, एवढे वर्ष तुमच्यावर मिनिस्ट्री करतोय. तुम्ही मला त्यावेळेस पण बघितलं, जेव्हा सगळ्यात जास्त आपण बदनाम झालो तेव्हाच एवढं मोठं चर्च झालं. Hallelujah. झालं का नाही? किती बदनाम झालो बरं. काय थोडी बदनामी झाली का? मग बदनाम झालो म्हणून मी रडलो पण नाही, चला आता एवढं सगळं करून अरे बापरे आपण एवढं नाही. मला माहितीये शमूएल जन्माला यायचा आहे, Hallelujah. तर त्याच्या अगोदर हे सगळं होणार आहे. उत्तेजित व्हा. असं समजू नका की तुम्ही आता या परिस्थितीमध्ये आहात, इथंच तुमचा एंड आहे. अहो, यातून बाहेर पडून
मंदिराच्या बाहेर तुम्ही जाल आणि पुन्हा तुम्ही मंदिरात याल तर तुमच्याकडे फार मोठा विजय असणार आहे, टेस्टमनी असणार आहे, साक्ष असणार आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या इच्छा देवाला कळू देत असताना तुम्ही तुमच्या इच्छा देवासमोर प्रगट करा, पण दुसऱ्याच्या इच्छेला आड येऊ नका. शमूएल जन्माला येऊ नये याच्यासाठी पनिन्ना काहीच करू शकत नाही बरं का. हालेलुया. आता देवानं पनिन्नीला लेकरं दिली, पण पनिन्नीला लेकरं देत असताना पनिन्नीला दिलेली लेकरं त्यांची नावं सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये नाही. का? कारण पनिन्नेची लेकरं हाणण्यासाठी मत्सराचं कारण बनली होती. परंतु शास्त्र सांगतं जेव्हा पनिन्नेनं या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु त्याच्यानंतर हाणण्याकडे जर शमूएल आला ते शास्त्रामधल्या सगळ्या लोकांसाठी एक आदर्श आणि प्रभूची इच्छा म्हणून तो जन्माला आला. आमेन. काय सुंदर आहे. देव तुमच्या इच्छेप्रमाणे. स्तोत्र 38:9 परत वाचा बरं. हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे. माझे कणने तुझ्यापासून. आता इथं लिहिलं दोन भाग, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे आणि दुसरं काय म्हटलं, माझं कणने. आता हाणण्याची इच्छा होती तिला मुलगा व्हावा, पण आली आणि देवाच्या मंदिरात ती कणली. पुन्हा दुसऱ्या भागात तुम्हाला सांगतो, मंदिरात तुम्ही येता पण आल्यानंतर थोडस कन्हा पण हो. हालेलुया. थोडस कन्हायला पण पाहिजे. हालेलुया. काल मला एकाने मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं, माझा भाऊ घरामध्ये खूप वेड्यासारखं करतो, तुम्ही जोरदार प्रार्थना करा. मी टाकलं नाही ते स्टेटसवर, थोडस हसलो. कशी जोरदार असते माहित नाही म्हटलं. आणि मी फक्त तिला ओके ओके टाकत गेलो. रात्रभर त्याने इतका गोंधळ घातला त्या पोरानं, कुणाला झोपू दिलं नाही. 18 वर्षाचा मुलगा त्रासून गेले. तो झोपत तर नव्हता, पण त्या उशीमध्ये तोंड घालायचा आणि किंचाळायचा जोर जोरात. मग त्या आई वडिलांना चाकू घेऊन मारायला. 18 वर्षाचा मुलगा, मेंदूचं संतुलन ढासळलेलं होतं. आई वडिलांना चाकू घेऊन मार, सगळं घर इकडं तिकडं नुसती पांगापांग. त्यांना भीती वाटायची की आता तो कधी येईल आणि काय करेल. आणि मग त्यांनी सारखे मेसेज करून, पास्टर नाही त्या मुलाला तुम्ही प्रार्थना करा, एवढ्या साक्ष आहेत, तो देव त्याचं बदल करेल. आणि मग प्रार्थना केली. तो मुलगा रात्री झोपला आणि सकाळी ते म्हटले अजून तो झोपला, अजून आला नाही, पण तुम्ही प्रार्थना करा. म्हटलं काळजी करू नको. ओके टाकलं आणि थोड्या वेळाने तो मुलगा उठला. तो बाहेर आला आणि ते म्हणजे बाहेर आला, आम्हाला भीती वाटत होती, पण तो बाहेर आला त्यास तो नॉर्मल होता. तो आमच्याबरोबर बसला, आमच्याबरोबर त्याने चर्चा केली. इतका छान मुलगा, 18 वर्षाचा मुलगा, परंतु एवढ्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला करणं सुद्धा गरजेचं आहे. नो डाऊट तुम्ही आम्ही सगळेजण एकमेकासाठी प्रार्थना करू, ते प्रार्थना करणं आमचं कामच आहे. मी तुमच्यासाठी करेल, मंडळी तुमच्यासाठी करेल, चर्चमध्ये असणारे लीडर्स तुमच्यासाठी पण कधी कधी कणणंच इतकं प्रभावी असतं ना, जसं तुम्ही कणता ना त्यास देव तुमची इच्छा पूर्ण करतो. 450 वर्षाचा बंदिवास इस्रायल लोकांचा तेव्हा उलटला. असं लिहिलंय की त्यांचा आक्रोश देवापर्यंत गेला. म्हणजे त्यांची इच्छा होती सुटका मिळावी, त्यांना वाटलं होतं की यातनं बाहेर पडावं. आणि लक्षात घ्या, जसं माणसाचं कणणं असतं ना त्यास ते तीव्र इच्छेचं दर्शक असतं. एक व्यक्ती कणतो ना त्यास त्याची इच्छा तीव्र असते. ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. हन्ना आजपर्यंत देवाच्या मंदिरात येत होती, पण ती ऑर्डिनरी येत होती. तसं दर रविवारी जायला पाहिजे, तसं दर रविवारी तुम्हाला यायला पाहिजे, तसं तुम्ही येता. तुम्ही लांबून येता, वेगवेगळ्या गावावरून तुम्ही येता. मला माहिती की आज पुष्कळ लोक वेगवेगळ्या ठिकाणात आले. कोणी सकाळी 6 वाजता, आम्हाला सकाळी मेसेज आला, सकाळी 6 वाजता आम्ही गाडीला बसलोय, रात्री आम्हाला गाडी मिळाली नाही साताऱ्यावरून. मला वाटतं आलेत ते लोक, बसले असतील. आम्हाला मंदिरामध्ये लवकर यायचंय, परंतु आम्हाला गाडी मिळाली नाही, आम्ही रात्री येण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला वचनाची भूक आणि तहान. हे कधी कधी कन्न असतं, जी तळमळ असते ना तुमची, नाही मला प्रभूच्या घरामध्ये जायचंय. लक्षात घ्या, ज्या तळमळनी तुम्ही येता, जर तळमळ नाही, कन्न नाही, ऑर्डिनरी येऊन तुम्ही बसला. अजून एक गोष्ट मला सांगतो, देवाच्या मंदिरामध्ये तुमचं येणं आणि बसणं या सगळ्या गोष्टीची दखल देव घेत असतो बरं का.
ज्या दिवशी तुमची इच्छा प्रगट होती ना देवाला, की देवा आता माझी इच्छा पूर्ण कर, त्यास देव तुमचं एकंदरीत 365 दिवसामधलं तुमचं येणं जाणं या सगळ्या गोष्टीची नोंद ठेवतो आणि मग तुमची इच्छा पूर्ण करायचं का नाही म्हणून तो म्हटलं मी धार्मिकाची इच्छा कुणाची इच्छा पूर्ण करतो. वाचा बरं ते वचन आपण वाचलं होतं ते स्तोत्र 145:9-19. जे आपले भय धरणाऱ्यांची, जे देव आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो. 365 दिवस फक्त देव तुमच्याकडे बघतो किती तुम्ही त्याच्या भयामध्ये. आता तुम्ही जर चर्चला निवांत रमत गमत आला आणि नंतर म्हटला देवा आता माझी इच्छा आहे, माझी इच्छा होती तू 9:30ला यावं, तू आला, तू आली निवांत रमत गमत, आता कशी इच्छा पूर्ण करेल देव. देव इच्छा पूर्ण करताना काय लावणार, त्याला बेस काय लावणार आहे, भय धरता का. आता विचार करा, तुम्हाला त्या ठिकाणामध्ये बोलवलं एका वेळेला एका महत्वाच्या व्यक्तीने काहीतरी तुम्हाला बक्षीस द्यायचंय. मायवारलाच घ्या ना उदाहरण. आता बांधकामामुळे आपण बंद केलं. मायवारच्या दिवशी जर ते आलं नाही तर आम्ही काय म्हणतो, का नव्हता तुम्ही. ते त्या रविवारी दर रविवारी येतो पण तुम्ही जे होते त्यांना मिळालं, तुम्हाला काय संबंध आहे. आता इथं आम्ही विचार करतो तुमचं उपस्थिती, तसं देव पण बघत बसतो का. जब आने काय तब आओ, जब जाने काय तब जाओ. आला तुम्ही, बसला, मोबाईल आला, टँग टँग करत गेला, मग परत येऊन बसला, मग परत हे झालं, मग सगळं जाणं येणं सगळं. देव तो देव आहे, तो म्हणतो एक दिवस बंदा बराबर पकडा जाएगा आणि मग एक दिवस देवाच्या तावडीमध्ये सापडतो आणि मग तिथं प्रार्थना चालू, देवा आता यातनं वाचव. आता त्याचं उत्तर काय, मी कुणाची इच्छा पूर्ण करतो, भय धरणाऱ्यांची. कुणाची इच्छा पूर्ण करतो, भय धरणाऱ्यांची. शाळेमध्ये तुमचा पोरगा कुठे गेला, छाया लवकर जातो की नाही, झोपेतनं उठून सुद्धा त्याला असं वाटतं की नाही फादर अंगठे धरायला लावेल. घरात ते केस पण कापून इतके बारीक कापतो त्याला, अरे एवढा छान तू केस का, फादर का तिथं नाभी ठेवलाय हो केस, इतकी भीती त्याला का, तर तिथं फादर असं करेल म्हणजे भीती आहे का नाही. अहो हे हमारे बाप तू जो आसमान में है, इथं पण आमचा बाप आहे हो. आमची लेकरं त्या फादरची भीती बाळगतात. या फादरची भय कुठे आहे आमच्यामध्ये, या फादरचं या बापाचं भय कुठे आहे. जो बाप दिवस रात्र तुमचं रक्षण करतो आणि तुम्ही तुमच्या बापाकडे मागता की तू माझी इच्छा पूर्ण कर. तुमची इच्छा पूर्ण करण्याच्या समयी तुमचा बाप तुम्ही किती त्याच्या भयामध्ये वाढला हे पाहणार नाही का, हे पाहणार तो प्रियानो. म्हणून लक्षात ठेवा, ज्यास तुम्ही देवाच्या मंदिराकडे येताना ऍज युजल तुमचं कामच नाही, ऍज युजल कामच नाही तिथं. चला रविवारी चर्चला जायला पाहिजे असं म्हटलं तर येऊच नका, काहीच आशीर्वाद नाही. उलट तुम्ही देवाला चॅलेंज करत आहात, त्याच्या ईर्षेला जाग करत आहात. येते का तुमच्या लक्षात, काय करता तुम्ही, देवाला ईर्षेला पेटवता, ईर्षा आणता देवाला. बघ मी माझ्या हिशोबाप्रमाणे तुला काय करायचं कर, हे तुमचं वर्तन होतं बरं का. हे तुम्ही देवाला चॅलेंज करता, माझ्या इच्छेप्रमाणे मी येईल आणि माझ्या इच्छेप्रमाणे मी येईल. हे कोण करू शकतं, फक्त पंतप्रधान. बरोबर आहे की नाही. तिथं की त्यांच्या सभेला गर्दी पडली पण पंतप्रधान 8 तासानं उशिरा आले, ते पंतप्रधानच करू शकतात. मग तुम्ही पंतप्रधान आहे, तुमच्या मर्जीप्रमाणे येतात, तुमच्या मर्जीप्रमाणे जाता. विषय काय, देव त्याचं भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो. तुम्ही प्रार्थना करता, मग तुमचे प्रश्न येतात, साहेब आमची अशी इच्छा आहे तुम्ही प्रार्थना करा. मी पाट्या टाकायचं काम करेल, देवा मेंबर जाऊ नये, मी नाही केली तर दुसरीकडे कोणतरी प्रार्थना करेल. पण देव तो देव आहे. तेलो रे तू उपास धर, गडबडा लोळ, जोरानं प्रार्थना कर, हळू प्रार्थना कर, मी फक्त माझं भय धरणाऱ्याचीच इच्छा पूर्ण करतो. संपला विषय. सगळ्यांची इच्छा थोडी पूर्ण होणार आहे. भय महत्वाचं आहे ना. देवाचं भय नाही आणि मग तुम्ही म्हणाल की नाही मला देवाने माझी प्रार्थना ऐकावी. कोणाचीही प्रार्थना देव ऐकणार नाही जो व्यक्ती देवाचं भयच धरत नाही.
रिस्पेक्ट, हालेलुया. रिस्पेक्ट, आदर. अहो, परमेश्वराच्या घरात उभं राहणाऱ्यांची केवढी धन्यवाद. रिस्पेक्ट आहे. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, प्रार्थनेमध्ये तुम्ही उभं राहता ते पण रिस्पेक्ट आहे. जास्त तुम्ही उभं राहता तो रिस्पेक्ट आहे. गुडघे टेकता तो, ह्या सगळ्या गोष्टीला रिस्पेक्ट आहे. तुम्हाला तुमचं काम दिलं, इथं वाजवणारे गाणारे हे सगळ्याला जे काम सोपवलेलं आहे, ऐका बरं का, हे काम सोपवलेलं आहे. प्रत्येकाला आपलं आपलं काम सोपवलं. ते काम करताना कोणाचं काम करता? देवाच. कोणाचं काम करता? देवाच. सोपवलंय कोणी? देवा. मी नाही सोपवलं बरं का, हे डोक्यातनं काढा. कोण सोपवतं? देवाने. कधी कधी म्हणतात रे पाळकाच्या पुढं पुढं करणाऱ्यांनाच का? अरे पुढं पुढं माग माग काम करणारा सोपवणारा देव आहे. ज्याला देव काम सोपवतो ना, त्यानं ते काम देवाचं समजून करायचं असतं. कोणाचं काम? देवाचं. कुणाचं काम आहे ते? देवाचं. मग देवाचं काम करताना आदर भय कुणाचं पाहिजे? देवाचं. अरे मला देव पाहतो, हालेलुया. देव पाहतो मला. आता विचार करा, हे चर्च बांधताना 60-70 लाख रुपये लोकांनी माझ्याकडे दिले. चालू आहे, लोकांचं देणं चालू आहे. मी म्हटलं चला एवढे पैसे मिळाले, यांना काय कळतंय, घेऊन फरार हो. 60-70 लाख रुपये एवढं बांधलंय ना, आणि मला कोण हिशोब विचारणार आहे? कुणाला माहिती माझ्याकडे किती आले? अहो पण मी त्याचं काम करतोय ना, हालेलुया. आणि तो इतका बारकाईनं माझ्याकडे पाहतो ना. आता हे बांधून ज्यास मी पूर्ण करेल, त्यास माझ्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करणार आहे. हालेलुया. हे लक्षात आलं पाहिजे ना. आमेन. पैसा हा सगळ्याला आवश्यक असतो. यहुदानं तिथं दान कोशातले पैसे खाल्ले तरी सुद्धा येशूला 30 रुपयाला त्यानं विकलं. का? त्याच्यामध्ये देवाचं भय नव्हतं. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या भयाची संकल्पना तुम्हाला सांगत असताना जे पण तुम्ही करता देवाचं भय बाळगून करा. हालेलुया. का? तर योग्य समय देव तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. हालेलुया. हे देवाचं काम आहे. सगळं काम, कोणतं पण काम, वाजवायचं काम देवानं दिलेलं आहे. देवाचं भय बाळगून. हालेलुया. त्याला शारोनला बरोबर तो सगळं करून सुद्धा कितीदा, एकदा तो इतका तापानं फणफणून पडलेला होता की त्याला उभं राहता येत नव्हतं. पण त्याला माहिती मला वाजवायचं ते. हालेलुया. मी नाही वाजवलं, नाही तो वाजवलं तर कोणाला तरी वाजवायला उभं केलं असतं. पण देवाचं भय होतं ना, नाही माझं देवानं दिलेलं काम आहे. परिणाम काय? आज तो एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा मालक कशासाठी झालाय? याचं कारण जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करता, देव तुमची इच्छा पूर्ण करतो. हालेलुया. कान देऊ नाही का? ही देवाची इच्छा आहे. देवाच्या इच्छेला महत्व द्या, फळ बाळगा. कोणतंही काम करताना देवाची इच्छा समजून काम करायचं. माझ्या इच्छेत मला काय वाटतं त्याचा विचार नाही करायचा. मला नेहमी काहीतरी वेगळंच वाटतं. आणि आम्हाला मग काम करताना कधी वाटतं आपण एवढं करून काय फायदा नाही. आता हे कोणाचं झालं? हे माझं झालं. बरं, तुला प्रतिफळाची अपेक्षा काय? प्रतिफळ कुठे आहे? स्वर्गात. कुठं प्रतिफळ आहे? स्वर्गात गेल्यावर. इथं पृथ्वी तलावर तुम्हाला ना मी देणार, हालेलुया. ना कमिटी देणार. आपल्याकडे कमिटी नाहीच आहे म्हणा. आणि जी कमिटी आहे त्यांना त्यांचं का, अहो कमिटी ठेवा. कमिटी ठेवली तर मग गेलाच बाराच्या भावात. पण काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काम करताना तुमच्या कामाला देव फार बारकाईनं पाहत असतो. फार बारकाईनं बरं का. मला आनंद वाटतो ना, एवढे लोक वचन सिरियसली घेतात. काल एका बाईनं, सिस्टरने, त्यांनी पाठवलं मला मेसेज. ती म्हटली मला फार वाटायला लागलं तुमचं चर्च तुम्ही बांधायला लागलात तर ते खेड्याचा आत्ता उपदेश ऐकला हो मी. आजच्या दिवसामध्ये माझ्या दुकानाचा जो गल्ला होईल त्याच्यातला जो प्रॉफिट होईल ना, तो थोडका असेल पण खिळा म्हणून तुमच्या चर्चला मी पाठवते. हालेलुया. हे देवाचं भय आहे हो. एक खिळा किती महत्वाचा आहे हे लोकांना समजलेलं आहे. त्याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आशीर्वाद अनुभवणार आहात. देवाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव तुमच्या जेवढ्या मनातल्या इच्छा आहे तेवढ्या पूर्ण कर. चांगल्या हालेलुया. चांगल्या म्हणजे जे देवाला योग्य वाटतात त्याच. सगळ्या नाही बरं का.
सगळ्या इच्छा, जसं दावीदा देवाची इच्छा नव्हती की त्यानं बतशेबेला आणावं, देवाची इच्छा नाही, त्यानं त्याच्या इच्छेप्रमाणे केलं, त्यांनी परिणाम भोगला. देवाची इच्छा काय? देवाची इच्छा आहे सर्वोत्तम तुमच्याकडे असावं. एक वचन वाचू आणि त्यानंतर आपण ते संपूया. निर्गमाचं पुस्तक 25वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन. हा 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 इस्रायल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी फार सुंदर आहे, त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. म्हणजे तुमची इच्छा चांगली नसेल तर अर्पण पण स्वीकारलं जात नाही. हो, काय शब्द वापरलाय? ज्याला कुणाला मनापासून. कशापासून? मनापासून. का शब्द वापरला मनापासून? म्हणजे काही लोक आणतात पण मनातून नसतं, त्यांच्या इच्छेनं त्यांना वाटतं दिलं तर द्या, आणि त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका असतात. नाही, अर्पण दिल्या बरेच लोक वापर होईल का बरोबर? वापर होईल का? योग्य ठिकाणीच वापरलं जाईल का? तुमच्या समोर यहुदाचं चित्रण स्पष्ट असू द्या. जिथं दान कोशातले पैसे चोरणारा यहुदा, येशूनं त्याला अटकाव केला नाही. त्याला त्याचं राज्य कसं वाढवायचं बरोबर माहित असतं. लक्षात ठेवा, देवाकडे परफेक्ट प्लॅन आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपला देव सगळ्यात श्रीमंत देव आहे. ऐका बरं का, एखाद्या व्यक्तीच्या मनातली इच्छा जर नसेल चांगली तर देव त्याचं अर्पण पण स्वीकारत नाही. ऐका, जे बोलतो ते पवित्र शास्त्रात नव्हतं, तुम्हाला सांगतो. कायनानं अर्पण केलं आणि हाबेलानं अर्पण केलं, पण हाबेलाचं अर्पण मान्य झालं, कायनाचं अर्पण का अमान्य झालं? कारण अर्पण करणाऱ्याची इच्छा फार महत्वाची आहे. म्हणून म्हटलं देव त्यांची इच्छा पूर्ण करतो ज्यांची इच्छा चांगली असती. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये ज्यांची इच्छा असती त्यांचीच इच्छा देव पूर्ण करतो. म्हणून लक्षात ठेवा, अर्पणाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रभूनं सांगितलं, मन स्वच्छ असेल. काय लिहिलंय? वाचा. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. म्हणजे इथं देव म्हटलं सगळ्यांकडनं घ्या डोनेशन, सगळ्यांकडनं पैसे घ्या, जावा मागा घरात नाही. तर ज्यांचं देण्याची इच्छा आहे त्यांचंच घ्यावर का. कोणी जबरदस्तीने दिलं ना, त्यांनी दिलं तर त्याचं अर्पण मी स्वीकारणार नाही, चर्च स्वीकारेल. ऐका बरं का, काय बोलतो ते लक्षात घ्या तुमच्या. एखाद्या वेळेस चर्च स्वीकारेल. स्वीकारणं या शब्दामध्ये तुम्हाला कळतं का? स्वीकारणारे या शब्दामध्ये रिस्पेक्ट आहे, आदर आहे बरं का. एखाद्या व्यक्तीच्या अर्पणाचा स्वीकार. पूर्वी असं लग्नामध्ये ठरलं, आजी चीर, आई चीर, बाप चीर, नाही का, भांडणं त्याच्यावरूनच व्हायचे. आम्ही एवढा भारी आहेर घेतला आणि तुम्ही असला भंगार घेतला आम्हाला, नाही का, आमच्या साड्या एवढ्या भारी. म्हणजे आणि तिथं जास्त ते लग्नाला जात होते ना, त्यांनी जे दिलेलं अर्पण किंवा जे त्यांना बक्षीस असायचं किंवा देणं घेणं, मानपान त्याला म्हणत होता, मग ते स्वीकारलं. त्यांनी आमचा आहेरच स्वीकारला नाही, त्याच्यावरून भांडणं व्हायचे. मग आहेर का नाही स्वीकारला? तर तो त्या दर्जाचा नव्हता. आता देव सुद्धा अर्पण स्वीकारणाऱ्याचा, देवाचा अर्पण स्वीकारण्याचा एक दर्जा आहे. कोणता दर्जा माहिती का? तो मनापासून जर अर्पण केलं तर स्वीकारणार. म्हणजे तुमच्या मनात नसताना तुम्ही जबरदस्तीने दिलं तर देऊ पण नका बरं का. कुठलंच अर्पण मनापासून जर नसेल ना, विचार पण करू नका. मी तुम्हाला काय सांगितलं, देव श्रीमंत आहे. त्यास देवाला लागतं ना, तो माशाच्या पोटातनं पण नाणी काढतो. कुठून नाणी काढतो? देवाला वाटलं चल माशाच्या पोटातनं काढायचं, माशाच्या पोटातनं काढतो. देव कुठून काढेल हे तुम्हाला सांगता येत नाही, पण देव काढेल. पण आज सकाळी त्या आल्या त्यांनी म्हटलं नाही, आम्ही 50,000 आता आम्ही आणलेत, आम्हाला खूप द्यायचे, पण 50. अहो, हे तुमचं मन देवाने पाहिलं ना. तुम्ही किती देता हे नाही पाहिलं, मन देवानं पाहिलं, आणि त्या अर्पणाचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे.
इच्छा देवाची समजावून घ्या. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, पण तुमचं मन जे आहे ना, ते मन सगळं देवाकडे लागलेलं असू द्या. हालेलुया. सगळं देवाकडे. बरं का, किती सुंदर आहे. अर्पणातली आमची भावना काय असते की मी प्रभूला दिलं. देत असताना तुमच्या मनात होतं म्हणून तुम्ही दिलेलं आहे. हालेलुया. अजून तुम्हाला सांगतो, मर्जी नसताना 1 रुपया सुद्धा तुम्ही देवाला दिला तर तो देवाला अमान्य आहे. 1 रुपया पण देऊ नका मनात नसेल तर. का तर त्यातले आशीर्वादच नाहीत ना. देवाची इच्छा समजून घ्या. मी इच्छेसंबंधाने बोलत आहे. देव धार्मिकाची इच्छा पूर्ण करतो. धार्मिक कोण आहे? जो धार्मिक सगळी तत्व समजावून घेतो, सिद्धांत समजावून घेतो. कोण धार्मिक आहे? कोणाला ही गोष्ट समजावून सांगतो देव. तो तू धार्मिक आहे ना. तू धार्मिक असताना देवाची इच्छा समजून घे. आणि देव काय म्हणत आहे? मी अर्पण, वाचा बरं परत वचन. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारा. कुणासाठी अर्पण आहे? कुणासाठी अर्पण आहे? इथं तुम्ही टाकलंय कोणासाठी आहे? मग तुम्ही टाकताना तो काय म्हणतो? फक्त त्यांचं स्वीकारा. आता हे माझ्या हातामध्ये नाहीये. मी काही तुमच्या मनात तर डोकावून बघत नाही. हे माझ्या हातामध्ये नाहीये. पण तुम्ही टाकलं. पण तुम्ही टाकताना तुमची भावना जर इच्छाच नसेल, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, तुम्ही तुमच्या गरजांना पहिलं प्राधान्य दिलं. तुम्ही तुमच्या गरजांना पहिलं प्राधान्य दिलं. म्हणजे तुमची इच्छा नव्हती की देवाची गरज पहिल्यांदा पूर्ण करावं. हे काय, ऐका, तुम्ही ज्यावेळेस सगळ्या गोष्टीचा विचार केला ना, तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या गरजांना प्राधान्य दिलं आणि तुम्ही दुय्यम स्थानावरती देवाला ठेवलं. तर तो म्हणतो मग तुम्ही करूच नका ते. समजते का? तुम्ही ते करूच नका. अजून एक गोष्ट मला सांगू का? मला काही फाटक्या नोटा सापडतात. म्हणजे तुम्ही देवाला देताना हे मनापासून दिलं नाही. ऐका बरं का, जास्त देवाला देताना बेस्ट मधलं बेस्ट ही तुमची क्वालिटी आहे. हालेलुया. कारण तुमचा देव पण क्वालिटी नंबर 1 देव आहे. हालेलुया. कसला देव आहे? क्वालिटी 1 नंबर क्वालिटीचा देव. हालेलुया. मग त्याला देताना असला विचार कधी करायचा नाही की काही पण मी देवाला दिलं तर चालतं. नाही हो. लंगडा यज्ञ पशु म्हणजे फाटकी नोट चालत नाही, मळकी नोट चालत नाही. जे पेट्रोल पंपावर चालतात, बँकेत चालतात, तसल्या नोटा देवाच्या मंदिरात चालत नाही. ही देवाची इच्छा आहे. हे सांगत नाही कोणी, पण मी सांगणार. का तर हे देवाच्या प्रत्येक मंदिरामध्ये याची गरज आहे. आणि का तर परमेश्वर जो आहे तो, एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान 21 अध्याय 1 ते 4 वचन पटकन वाचो. मला पण जायचंय आता. पटकन वाचा. मग त्याने दृष्टीवर करून धनवानांना आपली दानं मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिलं. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिलं. तेव्हा तो म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो. काय सांगतो? खरे सांगतो. मी खोटं नाही सांगत. काय खरं सांगतो बघा. या दरिद्री विधवेनं सर्वांपेक्षा अधिक टाकलं आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकलं. हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. इकडं तो म्हणतो तुमचं दान काय देवाची इच्छा आहे. मनापासून तुमचं दान जर टाकायचं असेल तर तुम्ही ते टाका, अन्यथा त्याचं दान स्वीकारू नये. आता इकडं धनवानांच्या थैल्या प्रभूनं स्वीकारल्या नाही. तो म्हटला मी तुम्हाला खरं सांगतो. काय सांगतो? खरं काय आहे? थैल्या टाकल्या, पण टाकताना त्या मनात नव्हत्या. मग कशा होत्या? थैल्या लोकांना दिसाव्यात. येशूनं कसं काय करून पाहिलं? उभं राहून काय केलं? वर पावत येशूनं दृष्टीवर करून म्हणजे काय हो? ते वरून कुठून तरी सगळं दिसल असं टाकत होते ना. ज्या अर्थी दृष्टीवर करून बघतो म्हणजे त्यांचं दिसायला लागलं. बऱ्याच ठिकाणामध्ये 11 रुपये दिले तर जाहीर करा ना.
सूरज भानप यांच्याकडनं चर्चच्या बांधकामासाठी 111 रुपये. खुश, भानप खुश, त्यांची कॉलर टाईट. मंडळीमध्ये 111 रुपये दिले, याचा गवगवा. आणि इकडे येशू म्हणतो, मी खरं सांगतो. काय खरं सांगतो? माझी इच्छा समजून घ्या. काय खरं आहे? या दरिद्री विधवेने हा, सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. हा, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकलं. हिने तर आपल्या कमताईतून कशातून? कमताईतून म्हणजे कमतरतेमधनं. तुम्ही कशातनं टाकता हे पण देव पाहतो. हालेलुया. तुम्ही जास्ती आहे म्हणून देता आणि ज्यांच्याकडे कमी आहे म्हणून देतात बरं का. हालेलुया. तुम्ही कमी आहात म्हणून देताना तर लक्षात ठेवा, जास्त तुमच्या कमीपणामधनं तुम्ही देताना त्यास देव याही त्याची इच्छा समजून घेतो. आता तुम्ही कमी आहे म्हणून दिलेलं आहे, परिणाम काय असतो? जास्त तुम्ही तुमच्या कमतरतेमधनं देताना देव तुम्हाला धनवान करायला सुरुवात करत हालेलुया. असतो. आमेन. हे मला तुम्हाला सांगायचं. तुम्हाला धनवान होण्याची इच्छा आहे, पण धनवान तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. तुम्ही काय म्हणता? पहाड साहेब अशी प्रार्थना, बरेच लोक मला सांगतात, आमचं शेत विकलं जावं म्हणून प्रार्थना करा. ते एक तर यांचं शेत विकलं जात नसतं आणि मग ते ऑप्शन काय ठेवतात? ते शेत विकलं ना, मग त्यातले पैसे आम्ही तुम्हाला देऊ. पहिले पैसे द्या, शेत विकलं जाईल. तुमची इच्छा देवाला माहिती आहे. तुम्हाला गॅरंटी नाही का हे शेत विकलं जाणार आहे? तुम्हाला माहिती आहे त्या शेताची किंमत किती आहे. मग तिथं आशीर्वाद अडलेले आहेत. तुम्ही तिथनं दे. तिनं आपल्या विधवेनं, त्या विधवेने काय आपल्या कमताईतनं देऊन टाकला. 2 टोल्या. लक्षात ठेवा, प्रभू तुम्ही किती देता याला महत्व देत नाही, कोणत्या मनानं देता. हालेलुया. ही देवाची इच्छा आहे. धार्मिकाच्या इच्छेसंबंधाने मी तुम्हाला सांगतो, इथं काय त्यानं म्हटलं? धार्मिकाच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो. वाचा बरं ते वचन परत एकदा. स्तोत्र 145. आणि आपले भय धरणाऱ्याची, आता भय धरणाऱ्याची इच्छा पूर्ण करतो. मग कोणामध्ये देवाचं भय आहे? इथं दिसलंय, ज्यांच्यामध्ये देवाचं भय नाही त्यांनी वरून टाकलं, आणि ज्यांच्यामध्ये देवाचं भय त्यांनी काय केलं? गपचूप. म्हणून लक्षात घ्या, हे सगळे गपचूप देणाऱ्या लोकांना देवाने पाहिलं हालेलुया. आणि तुमची इच्छा देव पूर्ण करणार आहे. गॅरंटीनी सांगतो तुम्हाला. आमेन. आमेन. बरेच लोक मला सांगतात, कोणाला सांगू नका. मी मुळातच सांगत नाही. का नाही सांगत माहिती का? मला माहिती, मी सांगितलं तर त्याची दौंडी पिटवेल, आणि ती दौंडी पिटल्यानंतर ती दौंडी पिटवायला त्याला आवडत नाही. कारण का? एकदा तुमची साक्षच लोकांपुढे घेऊन जाईल आणि तुम्हाला विचारतील ना, तुम्ही एवढं भारी घर कसं काय बांधलं? त्यास तुम्हाला ते सांगता येईल. तुम्ही म्हणाला, मी पहिले देवाचं घर बांधलं आणि देवाने माझं घर बांधलं, एवढं भारी. लक्षात घ्या, रामूचं घर किती भारी आहे. पहिले त्याने देवाच्या घराकडं, आता रामूच्या घराकडे गेल्यावर सगळ्याला असं वाटतं की ह्या माणसाला देवाने एवढं दिलं, पण त्याने गपचूप आणून दिलं. त्याने नाही लोकांसमोर जाऊन दिलं. हालेलुया. ऐका, माझा देणं हा विषय नाही, पण देवाची इच्छा हा माझा विषय आहे. हालेलुया. लक्षात घ्या, प्रभूची इच्छा काय आहे समजून घ्या. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये आनंद माना. येशू ख्रिस्तानं सुद्धा देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचा प्राण क्रुसावरती दिला. विधवेनं तिच्या कमतरतेमधनं प्रभूला दिलं, आणि शास्त्र सांगतं येशू ख्रिस्तानं मान वर करून पाहिलं. हालेलुया. मान वर करून पाहिलं. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस देता त्यास प्रभू तुमच्या आतमध्ये डोकावून तुमच्या देण्याची भावना पाहत असतो. आतमध्ये डोकावून. मला आनंद वाटतो आपल्या चर्चमध्ये जे लोक आहेत आणि जे बाहेरून पण खूप चांगले लोक प्रभूनं ठेवलेत कल्पनेच्या पलीकडं. आणि आज जाता जाता मी तुम्हाला सांगेल, देव तुमच्या सगळ्याला पाहत आहे. तो दिवस लांब नाही, देव त्याचं भय धरणाऱ्याची इच्छा पूर्ण करतो. आमेन. तुमचा पार्ट संपला, आता देवाचा पार्ट सुरू होणार आहे. हालेलुया. देवाच्या पार्ट मध्ये शमूएल आहे. आमेन. लक्षात ठेवा, शमूएल आहे, आणि शमूएलाचे आशीर्वाद देव तुमच्या जीवनामध्ये पाठवणार आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, प्रभूच्या हातामध्ये पडूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आमची भेट घेतलेली आहे. आम्ही देवाची इच्छा समजून घ्या. आमचं सर्व इच्छा देवाला ठाऊक आहे, परंतु देवा आज आमच्या इच्छा आम्ही देवासमोर मांडत असताना थोड्या देवाच्या इच्छा पण समजावून घेऊया. हे सर्व समर्थ देवा,
आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमची अंतःकरणं तुझ्या समोर उघडी करतो. माफ करा मला प्रभूजी. आम्ही तर खूप कुरकुर केली. काही प्रसंगामध्ये आम्ही धार्मिकता सुद्धा सोडली. आम्ही नेहमी आमच्या इच्छेच्या मागे धावलो. ज्या आमच्या इच्छा होत्या त्या तुझ्या कधीच नव्हत्या. तुमच्या मागण्या त्या माझ्या मागण्या नव्हेत. तुमच्या योजना त्या माझ्या योजना नव्हेत. या बऱ्याच गोष्टी प्रभू या दिवसामध्ये तुम्हाला समजावून सांगितलेल्या. प्रार्थना करतो या मंडळीसाठी, आलेल्या लोकांसाठी प्रभूजी. त्याचं भय धरणाऱ्यांच्या तो इच्छा पूर्ण करतो. एक सुद्धा व्यक्ती अशी असू देऊ नको जी देवाला ईर्षेला आणेल. भीत भीत तुझ्या समोर यावं. सगळ्यात मानाचं स्थान, उच्च दर्जा आम्ही तुला द्यावा प्रभूजी. कित्येक वेळा आम्ही तुझ्याकडे अशा पद्धतीने पाहिलं आणि आमच्या वर्तनातनं तर आम्हाला कळलं की तू देव आहे का नाही. आम्ही आमच्याच मर्जीचे मालक झालो. आमच्या इच्छेप्रमाणे वागलो, आमच्या इच्छेप्रमाणे बोललो, आमच्या इच्छेप्रमाणे वर्तन केलं. परंतु आज माझी प्रार्थना असेल, हन्ना जशी परमेश्वराच्या मंदिरामध्ये सगळं सहन करत करत आपलं मनोगत, आपलं दुःख, आपल्या वेदना तिने परमेश्वरासमोर व्यक्त केल्या. ती ढळाढळा रडली. अशाच प्रकारचे देवासमोर भावना व्यक्त करणारे लोक आज या मंदिरात येऊ दे. का तर जाताना ते रिकामी नाही जाणार. आपल्या बरोबर शमवेलाचा आशीर्वाद घेऊन जाणार. अशा साक्षी घडू दे प्रभूजी. प्रार्थना करतो ज्या प्रवासाला आम्ही निघणार आहोत त्या प्रवासात आमच्या संगती राहा. 3 दिवसाच्या सभा आशीर्वादित कर. मोठा विजय मिळू दे. चंद्रपूर ख्रिस्तमय होऊन जाऊ दे माझ्या देवा. आणि पुन्हा येईल त्यावेळेस आमच्याकडे साक्ष असू दे राजा. ज्याचं बांधकाम त्याच्यासाठी प्रार्थना करतो. देणारे हात आशीर्वादित कर. आणि प्रभूजी एक एक खिळा लोक पाठवत असताना त्या खिळ्यातले आशीर्वाद त्यांच्यासाठी पाठव. लवकरात लवकर ही इमारत पूर्ण होऊन जाऊन तुझं वैभवी मंदिर या ठिकाणात तयार व्हावं, जेणेकरून लोकांनी तुझी उपासना करावी असं होऊ दे. जे लोक दुरून या ठिकाणामध्ये अशांसाठी विशेष प्रार्थना करत आहे, तुझा स्वर्ग त्यांच्यासाठी उघड आणि स्वर्गातले आशीर्वाद पाठव. तुला महिमा, आदर, गौरव, सन्मान दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.